Hi, I'm Dr. Shailendra Patil, consultant robotic joint replacement and arthroscopic surgeon, practicing since last 25 years in this part of the city. I'm attached to the Curia Hospital, Godbandar Road, Thane West. कमी वयामध्ये लोकांना फार आर्थरायटिसचा त्रास व्हायला चालू झालेला आहे. तर याचे स्टॅटिस्टिक्स बघायला गेलं तर युजली 10 वर्षापूर्वी WHO बोलत होतं की 60-65 एज नंतर हा आर्थरायटिस जाणून येत होता. पण आजकालचा जो WHO डाटा आहे विच इज सजेस्टिंग द आर्थरायटिस इज कॉमन ॲट एज ऑफ 45 to 65. याची प्रमुखाची कारणं बघायला गेली तर ही युजली वाढतं वजन अँड हाय ॲक्टिव्हिटी लेवल्स, याच्यामुळे आर्थरायटिस हा ॲट अर्ली एज बघायला मिळतो आहे. अनदर मेन रिझन इज अननोटिस्ड स्पोर्ट्स इंजुरीज. जर एखादी इंजुरी पूर्वी झाली असेल आणि ती अनट्रीटेड किंवा निग्लेक्टेड झाली असेल तर अशा लोकांना डेफिनेटली आर्थरायटिस हा कमी वयात बघण्यात येतो. अजून एक मेजर रिझन आहे जे म्हणजे की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा अँकोलायझिंग स्पॉन्डिलायटिस. हे युजली यंग एजचे आर्थरायटिस आहेत जे फक्त गोळ्या औषधांनी बरे होतात and which has not been treated properly, then definitely they will lead to an arthritis at a young and early age. आर्थरायटिसची लक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वात प्रथम स्टिफनेस म्हणजे गुडघा टाईट वाटणे किंवा हिप जॉईंट टाईट वाटणे, मॉर्निंग स्टिफनेस, रात्री झोपेत होते और सांधे टाईट होणे, हे सर्वात महत्त्वाचं आणि प्रामुख्यानं पहिलं लक्षण मानलं जातं. बाकीच्या लक्षणाच्याबद्दल बोलायचं झालं तर पेन, दुखणं, हे स्पेशली नाईट पेन किंवा झोपेतून उठताना तुम्हाला टाईटनेस आणि पेन होत असेल तर हे युजली आर्थरायटिसचं लक्षण असणं. दुसऱ्या स्टेजमध्ये झाल्यावर ते युजली स्वेलिंग्स येणे, पायाची रचना चेंज होणे, ही पुढची लक्षणं आर्थरायटिसमध्ये दिसून येतात. जेव्हा आर्थरायटिस हा लेट स्टेजमध्ये जातो तेव्हा तो डिफॉर्मिटी तयार करतो, म्हणजे तुमचे जे सरळ पाय असतात ते हळूहळू बेंड व्हायला लागतात आणि त्याच्याबरोबर तुमची चालण्याची जी पद्धत आहे ती चेंज झाली जाते. याला आपण डिसॅबिलिटी म्हणतो. तर लेट स्टेजच्या आर्थरायटिसची लक्षणं ही युजली डिसॅबिलिटी अँड डिफॉर्मिटी ऑफ लेग्स असते. प्रत्येक आर्थरायटिसला सर्जरी लागते असं नाहीच आहे. तर सर्जरी ही आर्थरायटिसची पहिली ट्रीटमेंट नाही आहे. तर जेव्हा आपल्याला आर्थरायटिसची ही जी काही मी आता लक्षणं बोललो त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर अशा वेळी नियर बाय कन्सल्टंटला भेटणं, आपल्या गुडघ्यांची प्राथमिक तपासणी करणं, लागल्या तर रेडिओलॉजिकल एक्सरे करणं, CT स्कॅन और MRI करून त्याचं पूर्ण डायग्नोसिस करून कोणत्या स्टेजमध्ये आहे याची हे करणं हे फार महत्त्वाचं आहे. 60% ऑफ द आर्थरायटिस इज ट्रीटेड विथ मेडिकेशन्स, फिजिओथेरपी, चेंज ऑफ लाईफस्टाईल आणि थोडेसे नियमित व्यायाम, आहारामध्ये बदल आणि वजन थोडं कमी केलं तर एक ऑलमोस्ट 60 to 70% ऑफ आर्थरायटिस हा कंट्रोलमध्ये येतो, काही अंशी बराही होतो. आर्थरायटिसमध्ये सर्जरीचा रोल जसं मी बोललो आता की हा लेट स्टेज ऑफ आर्थरायटिसमध्ये असतो. लेट स्टेज ऑफ आर्थरायटिस म्हणजे जेव्हा तुमचे सांधे हे डिफॉर्म झालेले आहेत, ते तुमचे डिसेबिलिटी कॉज करत आहे, तुम्हाला डिफॉर्म केलेलं आहे, जेव्हा तुमचा पेन, चालणं हे पूर्णपणे बंद झालेलं आहे किंवा कमी झालेलं आहे, कोणत्याही प्रकारचे मेडिसिन्स, फिजिओथेरपी, इंजेक्शन्स हे तुम्हाला काम करत नाही, अशा वेळी आर्थरायटिसमध्ये सर्जरीचा रोल येतो. आणि अशा वेळी मोस्ट ऑफ द पेशंट्सना ही रिप्लेसमेंट सर्जरी किंवा डिफॉर्मिटी करेक्शन सर्जरी लागते. तुम्ही जर खूपच लहान आहात, म्हणजे की जर तुम्ही 35 to 45 एजच्या ब्रॅकेटमध्ये असाल आणि तुम्हाला डेफिनेट आर्थरायटिस झालेला आहे, यू आर सफरिंग फ्रॉम द आर्थरायटिस, यू हॅव एक्झॉस्टेड ऑल अदर ऑप्शन्स ऑफ ट्रीटिंग इट विथ मेडिकेशन्स, फिजिओथेरपी, इंजेक्शन थेरपी, रेस्ट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि तरीही तुम्हाला फायदा जर होत नसेल तर अशा वेळी यस, सर्जरी हे एक चांगलं ऑप्शन आहे. अशा वेळी तुमच्याकडे 2-3 सर्जरीचे ऑप्शन आहे. एक आर्थ्रोस्कोपिक सर्जरी, जे की होल म्हणतो आपण त्याला,
सेकंड ऑप्शन आहे डिफॉर्मिटी करेक्शन, ज्याला आपण हाय टिबियल ऑस्टिओटॉमी, ज्याच्यामध्ये आपण पायाची रचना किंवा शेप हा पूर्ववत केला जातो, एक कमीत कमी बोन कट करून. आणि तिसरं ऑप्शन आहे ज्याला आपण रिप्लेसमेंट बनतो. अशा यंग पेशंटसाठी युजली ही पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणजेच युनि कंपार्टमेंटल किंवा गुडघ्याचा फक्त एकच जो भाग जो खराब आहे तो चेंज केला जातो. तर अशा तऱ्हेचे डिफरंट ऑप्शन्स हे कमी वयाच्या पेशंटसाठी पण अवेलेबल आहे. नाव कमिंग टू द रोबोटिक नी रिप्लेसमेंट. येस, या डेकेडची जर बघायला गेलं तर जॉईंट रिप्लेसमेंटमधली रिव्होल्युशनरी जर इन्व्हेन्शन असेल तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे ऑप्शन आहे. रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे जर हायलाईट्स बघायचं झालं तर इट गिव्स यू 3 times फास्टर रिकव्हरी ॲज कम्पेअर्ड टू द टोटल नी रिप्लेसमेंट. रोबोटिक नी रिप्लेसमेंट नंतर जो पेन आहे हा 3 times लेस असतो नॉर्मल नी रिप्लेसमेंटपेक्षा. रोबोटिक नी रिप्लेसमेंट नंतर लागणारी जी मेडिसिन्स आहेत, पेन किलर, अँटीबायोटिक्स, हे फार 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 कमी प्रमाणात लागतात. पूर्वी असं एक होतं की नी रिप्लेसमेंट नंतर फिजिओथेरपी भरपूर लागते किंवा फिजिओथेरपीला पेन भरपूर होतो. तर आजकाल रोबोटिकमध्ये बिलकुल पोस्ट सर्जरी फिजिओला पेन होत नाही आणि फिजिओथेरपीची रिक्वायरमेंट ही ड्रास्टिकली कमी झालेली आहे. सो ओव्हरऑल बघितलं तर रोबोटिकचे फायदे आहेत की यू गेट अ प्रिसाईज, accurate and patient specific results. आर्थरायटिसची आपण वेळेत काळजी नाही घेतली किंवा त्याला ट्रीटमेंटमध्ये डिले केला तर युजली त्याचे साईड इफेक्ट किंवा परिणाम हे ओव्हरऑल बॉडीवरती दिसायला लागतात, नॉट ओनली टू दॅट पर्टिक्युलर जॉईंट. म्हणजे काय, तर गुडघा खराब असेल तर गुडघा बेंड होतो, पाय बेंड होतात. तसंच त्याच्या पाय बेंड करून तुम्ही चालल्यामुळे त्याचे मसल्स वेस्टिंग होतात, कंबर दुखायला लागते आणि तोच आर्थरायटिस खाली अँकलमध्ये, फूटमध्ये किंवा वरती हिप आणि इवन टू द स्पाईन ही एक्सटेंड होतो. आर्थरायटिस तुम्ही डिले केल्यामुळे चालणं फिरणं ॲक्टिव्हिटी लेवल गोज डाऊन सिग्निफिकंटली आणि अशामुळे युजली पेशंट स्टार्ट्स पुटिंग ऑन वेट गेन होतो, बॉडी मास वाढतं आणि ऑस्टिओपोरोसिससुद्धा ह्या कारणामुळे वाढतो. तर जर बघितलं तर देर इज ॲब्सोल्युटली नो बेनिफिट ऑफ वेटिंग ऑर डिलेइंग द ट्रीटमेंट ऑफ आर्थरायटिस. सो आय ऑलवेज ॲडवाइज माय पेशंट्स टू डायग्नोस इट ॲट राईट टाईम अँड ट्रीट ॲट द राईट टाईम. तुम्ही कोणत्याही वयाचे असाल आणि तुम्ही जर जॉईंट्स पेन्सपासून त्रस्त असाल तर आय डू रिक्वेस्ट यू टू विजिट युअर नियर बाय कन्सल्टंट ऑर विजिट अन ऑर्थोपेडिक सर्जन. Evaluate yourself, get investigated and get treated. Thank you.